श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुमच्या मनात एखादी इच्छा आहे का? खूप दिवसापासून काहीतरी मिळवायचं आहे, पण कितीही प्रयत्न केले तरी ते पूर्ण होत नाही आहे. घरात अडचणी, मनात विचार आणि प्रत्येक कामात अडथळे येतायत. तर आज मी तुम्हाला एक असा सोपा पण अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे, जो लाखो भक्तांनी करून अनुभव घेतला आहे. हा उपाय आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा. जर तुमची त्यांच्यावर खरी श्रद्धा असेल तर हा उपाय तुमचं आयुष्य बदलू शकतो. हा उपाय आपल्याला सलग 21 दिवस करायचा आहे. आपल्याला सकाळी ब्रह्म मुहूर्तावर म्हणजेच पहाटे 4:30 ते 5:30 या वेळेत उठायचं आहे. ही वेळ खूप पवित्र असते. या वेळेत वातावरण शांत असते, मन स्थिर असतं आणि देवाची ऊर्जा सर्वाधिक सक्रिय असते. म्हणून या वेळेत केलेली प्रार्थना, जप आणि साधना थेट देवापर्यंत पोहोचते. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, श्रद्धा आणि सबुरी ही खूप महत्वाची आहे. कधी कधी आपल्याला लगेच परिणाम दिसत नाही, पण याचा अर्थ असा नाही की स्वामी आपल्याला ऐकत नाहीत. ते प्रत्येकाची सेवा, प्रत्येकाची प्रार्थना ऐकतात. योग्य वेळ येतात ते योग्य वेळीच त्याचं फळ देतात. स्वामी समर्थ महाराज नेहमी सांगतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणून पूर्ण विश्वास ठेवा, मनापासून हा उपाय करा आणि मग बघा तुमच्या आयुष्यात कसा सुंदर बदल घडतो. हा उपाय करा, स्वतः अनुभव घ्या, कारण अनुभव हाच सर्वात मोठा पुरावा असतो. आणि एकदा का तुम्हाला स्वामींची कृपा जाणवली तर आयुष्यभर तुम्ही त्यांच्या चरणी राहाल. तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला दररोज सकाळी ब्रह्म मुहूर्तावर म्हणजे पहाटे 4:30 ते 5:30 या वेळेत उठायचं आहे. ही वेळ खूप पवित्र असते. या वेळेत वातावरण शांत असतं, आपलं मन स्थिर असतं आणि देवाची ऊर्जा सर्वाधिक सक्रिय असते. म्हणून या वेळेत केलेली प्रार्थना, जप आणि साधना थेट देवापर्यंत पोहोचते. उठल्यानंतर प्रथम स्वच्छ व्हायचं आहे. आपल्याला अंघोळ किंवा ब्रश करणे या मागे जायचे नाही. कोणत्याही सोहळ्याच्या मागे पडायचं नाही आहे. मग घरामध्ये आपल्याला शांत ठिकाण निवडायचं आहे किंवा ज्या ठिकाणी आपल्या स्वामी समर्थ महाराजांचा फोटो, मूर्ती असेल तिथे आपल्याला बसायचं आहे. फोटो नसतील तर आपल्या मोबाईल मधला फोटो आपल्याला ऑन करून घ्यायचा आहे. आता डोळे मिटून काही क्षण फक्त श्वासावर लक्ष द्यायचं आहे. आधी मनातले काही विचार असतील ते थांबवायचा प्रयत्न करा. ते हळूहळू शांत होऊ द्या आणि मग मनापासून पूर्ण श्रद्धेने स्वामींचं नाव घ्यायला सुरुवात करा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. हा मंत्र तुम्हाला 21 वेळा म्हणायचा आहे. पण लक्षात ठेवा, हा जप फक्त तोंडाने नाही तर मनाने, आत्माने करा. जणू काही तुम्ही स्वामींशी थेट बोलत आहात. तुमचं दुःख त्यांना सांगत आहात, तुमची इच्छा त्यांच्या चरणी ठेवत आहात. त्या क्षणी बाकी काहीही विचार करू नका, फक्त स्वामी आणि तुमची श्रद्धा. हा उपाय तुम्हाला सलग 21 दिवस करायचा आहे. 4:30 ते 5:30 या वेळेमध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे. 5:30च्या आधीच आपल्याला उठून करायचा आहे. हा उपाय करायला आपल्याला 5ही मिनिट लागणार नाही आहे. पूर्ण श्रद्धेने आणि स्वच्छ मनाने स्वामींना आपली इच्छा सांगायची आहे. फक्त श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत 21 दिवस आपल्याला ही सेवा करायची आहे. खूप साधी सेवा आहे, पण याचा अनुभव आपल्याला 100% येणार आहे. अनेक भक्तांनी हा अनुभव घेतलेला आहे. फक्त आपल्याला ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे. आपल्याला एका दिवशी जाग नाही आला तर स्वामी स्वतः आपल्याला उठवून घेतील. आपण आपल्या मोबाईल मध्ये अलार्म लावून ठेवून या वेळेमध्ये आपल्याला उठायचं आहे. ते एकही दिवस आपल्याला खंड पडू द्यायचा नाही आहे. फक्त सातत्याने आणि निस्सीम मनाने आपल्याला स्वामींची भक्ती करायची आहे. हा उपाय 21 दिवस सलग करून बघा आणि अनुभव घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.